नमस्कार, मी इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा, तो पण घरातील उपलब्ध असणाऱ्या कमी साहित्यात। त्यासाठी मी येथे 1 किलो गाजर घेतलेले आहे, पाव लिटर दूध घेतलेले आहे, पाव किलो साखर घेतलेली आहे, एक मोठा चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे, पाव वाटी तूप, इलायची पावडर आणि थोडीशी ड्रायफ्रुट्स। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। आता आपण गाजर शिजवून घेऊया। आपले सर्व गाजर इथे खिसून झालेले आहेत। आता आपण गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तूप घालून घेऊया। तूप गरम झाले की आपण आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। छान आता ड्रायफ्रुट्स परतून घेऊया। आता आपण किस घालून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता छान मिक्स करून घेऊया। आपल्याला 10 मिनिट असाच हलवत राहायचं आहे, जेणेकरून पूर्ण तुपामध्ये हे मिक्स होईल। मस्त असा सुगंध सुटलेला आहे तुपाचा। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण या स्टेपला दूध टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। आता आपण याला मस्तपैकी 10 मिनिटांसाठी दुधात शिजवण्यासाठी झाकून ठेवू। दहा मिनिट झाकून ठेवून सुद्धा झाले आहेत। तुम्ही पाहू शकता दूध आपले छान मुरले आहे, पूर्णपणे मुरले आहे। या स्टेजला आता आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे, साखर घालून घ्यायची आहे। मी येथे 1 किलो गाजराला पाव किलो साखर घेतलेली आहे। तुम्ही गोडीनुसार जास्त किंवा कमी करू शकता। आता याला आपण छान मिक्स करून घेऊया। छान कलर आलेला आहे। आपला हलवा इथे होत आलेला आहे। आता यामध्ये इलायची पावडर घालून घेऊया आणि अजून एकदा छान मिक्स करून घेऊया। आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। झालेला मस्त हलवा तयार। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।